Hello, dear students. This is Swati Patil. Let's continue with the next paragraph of the second chapter, Grind. We are going to continue the fourth and fifth paragraph. Let's see. We are going to study the difficult words from the two paragraphs. Now, let's begin with the fourth paragraph. I will read the paragraph loudly. Listen, try to listen, concentrate yourself. Barcelona and Argentina star forward Lionel Messi, 4 times World Player of the Year, once said, "It took me 19 years to become an overnight success. You need to be practice, you need to push forward even if you don't feel like it. It is sacrifice day in and day out. Sacrifice is must if you want to succeed." See, now we are going to understand the message given by the Barcelona star Lionel Messi. Already we have seen, we have understood the message given by the Usain Bolt, Muhammad Ali, right? And now we are going to meet the next legend, that is the लिओनल मेसी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण 2 लिजेंडना भेटलोय, त्यांचं म्हणणं आपण समजून घेतलंय, राईट? त्या सक्सेसफुल लोकांनी काय सांगितलं, ग्राइंड म्हणजे काय हे आपल्याला समजलं. आता आपल्याला काय करायचंय, लिओनल मेसी काय म्हणतोय बघा, काय मेसेज देतोय तो आपल्याला. इट टूक मी 19 इयर्स टू बिकम अन ओव्हरनाईट सक्सेस. इतकं मोठं सक्सेस यश मिळवण्यासाठी मला 19 वर्ष घालवावी लागले. स्टुडंट्स, 19 वर्ष म्हणजे नॉट अ जोक. इतकी वर्ष घातल्यावर कुठंतरी त्याला इतकं मोठं यश मिळालंय. यू नीड टू प्रॅक्टिस, यू नीड टू पुश फॉरवर्ड इवन इफ यू डोंट फील लाईक इट. म्हणजे काय, तुम्हाला वाटत नसलं तरी सतत तुम्हाला स्वतःला पुढं खेचावं लागेल, पुढं जावं लागेल आणि त्याला पर्यायच नाही. आणि त्या गोष्टीला काय म्हणू शकतो आपण, प्रॅक्टिस तुमची व्हायलाच पाहिजे. यू नीड टू बी प्रॅक्टिस अँड इट इज अ सॅक्रिफाईस डे इन अँड डे आउट. दिवसेंदिवस तुम्हाला सॅक्रिफाईस करावंच लागेल छोट्या छोट्या गोष्टींचं. आज मला हे करावंसं वाटतंय, आज मला इथं जावंसं वाटतंय, एन्जॉय करायचं आहे, मला फिल्म बघायची आहे, ओके, मला फॅमिलीसोबत वेळ घालवायचा आहे, मला या फंक्शनला जायचं आहे, फ्रेंड्ससोबत पार्टी करायची आहे. अशा एक ना अनेक गोष्टींना तुम्हाला काय करावं लागेल, सॅक्रिफाईस करावं लागेल, त्याग करावा लागेल त्या गोष्टींचा. सॅक्रिफाईस इज मस्ट इफ यू वॉन्ट टू सक्सीड. तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, सक्सेसफुल पर्सन म्हणून तुमची ओळख निर्माण करायची असेल, तर सॅक्रिफाईस लागणारच, त्याग करावाच लागणार. हे वाक्य लक्षात घ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. म्हणजे सॅक्रिफाईस केल्याशिवाय काहीही होणार नाही. एव्हरीवन इन धिस वर्ल्ड इज टॅलेंटेड. प्रत्येकाकडे जगामध्ये टॅलेंट आहे. आपलं स्वतःचं असं काहीतरी प्रत्येकाकडं आहे. दॅट इज वाय एव्हरीवन इज युनिक, बट युअर टॅलेंट कॅन टेक यू ओनली टू अ सर्टन लेवल. पण तुमचं टॅलेंट काय करतं, तुम्हाला एका लेवलपर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकतं. म्हणजे 10-20 हजाराचा जॉब मिळू शकतो, एखादं घर घेऊ शकतो आपण आणि नक्कीच आपलं लाईफ आपण स्पेंड करू शकतो. इन ऑर्डर टू ग्रो पास्ट युअर टॅलेंट यू नीड टू पुट इन द एक्स्ट्रा एफर्ट, दॅट इज यू मस्ट ग्राइंड. पण असलेल्या टॅलेंटला, असलेल्या हुशारीला आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं एक्स्ट्रा एफर्टमध्ये कन्वर्ट करून, जास्तीचे एफर्ट्स घेऊन, काबाड कष्ट करून काय करावं लागेल, आपलं स्किल आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे, त्याच्यात कौशल्यामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. त्यालाच काय म्हणायचं आपल्याला, ग्राइंड. आता तुम्हीही एक प्रकारचं ग्राइंड करताय, राईट? म्हणजे घरची कशीही परिस्थिती असली किंवा काही जरी असलं, तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, तुमचंही ॲम्बिशन आहे, तुम्हालाही काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी इनोव्हेटिव्ह करून दाखवायचं आहे, ओके. तर तुम्ही या सगळ्यासाठी मेहनत घेताय, ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही शिकताय, या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे तुमचं ग्राइंड हळूहळू चालूच आहे. पण त्याला अजून थोडंसं तुम्ही जास्त वाढवलं तर काय होईल, एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य आपण निर्माण करू शकू. सी, काय सांगतोय लिओनल मेसी, ऑलरेडी यू हॅव अ टॅलेंट, राईट? देन यू हॅव टू टेक सम एक्स्ट्रा एफर्ट्स. थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. देन यू कॅन क्रिएट युअर स्किल, यू कॅन बिल्ड इट. तुमचं स्किल तुम्हाला बिल्ड करता येईल, म्हणजे तुमच्यातलं कौशल्य तुम्हाला वाढवता येईल. आणि त्या प्रोसेसलाच आपल्याला काय म्हणायचंय, ग्राइंड असं म्हणायचंय. येते लक्षात सगळ्यांच्या? आत्ताच आपण काय पाहिलं, लिओनल मेसी आपल्याला काय सांगतोय ते पाहिलं. सॅक्रिफाईस करावं लागेल, ओके. सॅक्रिफाईस मस्ट आहे, प्रॅक्टिस करावी लागेल. आपल्याकडे टॅलेंट, युनिक टॅलेंट असतं. युनिक म्हणजे स्वतःचं वेगळं काहीतरी असतं. प्रत्येकाकडे वेगळं वेगळं काहीतरी टॅलेंट आहे बघा. कुणाचा हस्ताक्षर चांगला आहे, कुणाला वाचता चांगला येतं, कुणाला बोलता चांगला येतं, कुणाला खेळता चांगला येतं, राईट? म्हणजे प्रत्येकाकडे काय आहे, एक विशिष्ट प्रकारचं कौशल्य. कुणाला काहीतरी स्वयंपाक चांगला बनवता येतो,
म्हणजे तेही काय आहे, एक प्रकारचं टॅलेंट आहे. पण ते कधी तुम्हाला एक वेगळं आयुष्य निर्माण करून देऊ शकेल, जर तुम्ही त्या टॅलेंटचं स्किलमध्ये रूपांतर कराल तेव्हा. आणि स्किलमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ग्राइंड करावं लागेल. म्हणजेच काय, असं आपल्याकडे जे टॅलेंट आहे त्याला अगदी शार्प करावं लागेल. त्याच्यावरती फोकस करावा लागेल. सतत मेहनत घ्यावी लागेल आणि मग ते स्किल कौशल्य तुमच्याकडे असेल, की जे कोणाकडेही नसेल जगामध्ये. ते युनिक असणार आहे आणि त्याच्या बळावरती तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. असं कोणाचं म्हणणं आहे? लिओनेल मेसी. नाउ वी आर गोइंग टू मीट द नेक्स्ट लिजेंड. नेक्स्ट लिजेंड काय म्हणतोय बघा, कोण आहे तो? विल स्मिथ. The Hollywood actor Will Smith said, "Talent is what you got naturally, skill is got by hours and hours on betting on your craft." म्हणजे काय? टॅलेंट एक नॅचरली मिळालेली गोष्ट आहे. टॅलेंट काय आहे? नैसर्गिक दृष्ट्या आपल्याकडे असतं. पण स्किल काय आहे? तुम्हाला काय करावं लागेल? स्किलला तासनतास मेहनत घ्यावी लागेल आणि मेहनत घेतल्यावरती तुम्ही काय करू शकता? त्याचं रूपांतर स्किलमध्ये होऊ शकतं आणि मग कुठंतरी तुम्ही एक वेगळं आयुष्य निर्माण करू शकता. असं कोणाचं म्हणणं आहे? हॉलिवूड ॲक्टर विल स्मिथ. लक्षात घ्या, सेम आहे कुठंतरी. टॅलेंट काय आहे? नॅचरली मिळालेलं आहे आणि आपल्याला काय करावं लागेल? नॅचरली असलेलं टॅलेंटला स्किलमध्ये रूपांतरित करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. त्याला अक्षरशः तासनतास घेऊन, म्हणजे आता मला काहीतरी चांगलं येतंय तर मला काय करावं लागेल? त्याच्यावरती फोकस करावं लागेल. ओके, वेळ दिला पाहिजे त्या गोष्टींची आणि वेळ देताना काय करावं लागेल आपल्याला? वेळ देऊन प्रॅक्टिस करून आपण कुठेतरी त्याचं स्किलमध्ये रूपांतर करू शकतो आणि मग आपण एक सक्सेसफुल होऊ शकतो. सक्सेसफुल पीपल म्हणून ओळखले जाऊ शकतो. देर इज अ टर्म कॉल्ड प्रोडिजी. इवन दे नीड टू बी अ प्रॅक्टिस टू होन देअर स्किल. एक टर्म आहे, एक कन्सेप्ट आहे. ओके, प्रोडिजी नावाची. प्रोडिजी मीन्स अनकॉमन पीपल, हायली टॅलेंटेड पीपल. म्हणजे असामान्य व्यक्ती असं आपण मराठीमध्ये म्हणतो ना, त्या प्रकारे. असामान्य व्यक्ती असतात. आपण म्हणतो की ह्याला काय, म्हणजे याच्याकडे सगळं आहे, तो अतिशय हायली टॅलेंटेड आहे. पण त्यांनाही काय करावं लागले? इवन दे नीड टू प्रॅक्टिस टू होन देअर स्किल. त्यांनाही प्रॅक्टिस करावीच लागली आहे, मेहनत घ्यावीच लागली आहे. कशासाठी? असलेलं टॅलेंटचं रूपांतर स्किलमध्ये करण्यासाठी. म्हणजे असलेल्या टॅलेंटचं रूपांतर कौशल्यामध्ये करण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागलेली आहे. आपल्याला असं वाटतं की त्यांना नसेल घ्यावी लागली. विराट कोहलीला काहीच मेहनत घ्यावी लागली नसेल असं वाटतं आपल्याला, राईट? म्हणजे अतिशय लहान वयामध्ये तो एक कॅप्टन म्हणून काम करतोय हे आपल्याला दिसतंय आणि तो नावाजलेला खेळाडू म्हणून आता सगळीकडे प्रसिद्ध आहे. पण असं नाहीये. बरेचसे वर्ष ही मुलं मेहनत घेतात आणि मग कुठंतरी इतकं मोठ्या लेवलला ते जाऊ शकतात. मग ती शारीरिक मेहनत असेल, छोटे छोटे सॅक्रिफायसेस असतील, राईट? फॅमिलीला वेळ देता येत नाही त्यांना, फंक्शन्सना जाता येत नाही. अशा प्रकारे सतत त्यांना काय करावं लागतं? सॅक्रिफाईस करावंच लागतं. ओके, अँड आय थिंक यू हॅव अंडरस्टूड धिस मच. फोर्थ पॅराग्राफ. Just we have discussed the opinion of Lionel Messi and the Hollywood actor Will Smith. Okay, all they are the legend. Now we are going to continue with the next. Walter Edward Dandy, an American neurosurgeon, was the first person to perform surgery for posterior fossa partial trigeminal rhizotomy in the brain. No one at that time thought this surgery would be possible, but Walter Dandy had a dream of giving people a second chance to live, and he was willing to start, so he went ahead with the surgery. Walter Dandy. The next legend is Walter Dandy. He was the neurosurgeon. Neurosurgeon means what? A doctor who performs the operation involving the brain. मेंदूशी रिलेटेड असलेले सगळे ऑपरेशन करणारा डॉक्टर, मेंदूरोग तज्ज्ञ असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. ते कोण आहेत बघा? ते पहिले पर्सन आहेत जगामधले की ज्यांनी काय केलं? ब्रेनशी रिलेटेड असलेलं एक ऑपरेशन सक्सेसफुल करून दाखवलं. त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? पोस्टियर फोसा पार्शियल ट्रिजेमिनल रिझोटॉमी. ओके, एक ऑपरेशनचं नाव आहे ते. ब्रेनशी रिलेटेड असणाऱ्या, मेंदूशी रिलेटेड असणाऱ्या. त्यावेळी कुणालाही ही सर्जरी करणं पॉसिबल वाटत नव्हतं. पण वॉल्टर डॅन्डीने काय केलं? स्वप्न पाहिलं. पहिला पार्ट काय महत्त्वाचा असतो सक्सेसफुल होण्यासाठी? हॅव्हिंग अ ड्रीम. आणि त्यांचं ड्रीम होतं त्या पद्धतीनं की मला ही सर्जरी करायची. ड्रीम ऑफ गिव्हिंग पीपल अ सेकंड चान्स टू लिव्ह.
लोकांना सेकंड चान्स द्यायचं जगण्यासाठी, हे माझं स्वप्न होतं आणि मी ते केलं. अँड ही वॉज विलिंग टू स्टार्ट, सो ही वेंट अहेड विथ द सर्जरी. त्यांची इच्छा होती की मला काही करून हे करायचंच आहे, लोकांना सेकंड चान्स द्यायचा आहे. म्हणजे ब्रेनशी रिलेटेड जो काही प्रॉब्लेम होतोय लोकांना, ते काय होतंय, त्याच्यामुळे लोकांची जी काही म्हणजे मृत्यूची संख्या वाढली आहे ती मला कमी करायची आहे. लोकांना सेकंड चान्स द्यायचे मला जगण्यासाठी. सो ही वेंट अहेड विथ द सर्जरी. आणि त्याने ठरवलं की आता ही काही करून ही सर्जरी आपण करून दाखवायची. अँड डू यू नो हिज फर्स्ट 13 पेशंट्स डाईड. हे महत्वाचं आहे. म्हणजे आलं की नाही अपयश, अपयशाला सामना करावा लागला की नाही. पहिले 13 पेशंट्स काय झाले, त्याचे डेथ झाले. म्हणजे त्यांची डेथ झाली. म्हणजे बघा 13 पेशंट्स गेल्यावर एका डॉक्टरवरती काय वेळ आली असेल, ऑब्व्हियसली त्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागलं असणार आहे. म्हणजे 13 पेशंट डाय झाल्यावर बरीचशी टीका झालेली असणार आहे, बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागलंय. कॅन यू इमॅजिन हाऊ डिवास्टिंग इट वुड बी हॅव बीन. ऑल द ब्लेम्स, क्रिटिसिझम्स अँड हिज ओन सेल्फ डाऊट टॉर्मेंटेड हिम. आपण इमॅजिन पण नाही करू शकत, कल्पना नाही करू शकत की ती सिच्युएशन किती डिवास्टेटिंग असेल, म्हणजे किती डिफिकल्ट असेल, किती अवघड गेलं असेल या गोष्टींना फेस करणं. ऑल द ब्लेम्स, तक्रार, क्रिटिसिझम, टीका केली लोकांनी. ब्लेम्स मीन्स काय, म्हणजे या फेल्युअरसाठी, या मिसडीडसाठी, या चुकीच्या गोष्टीसाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात असं कन्सिडर करण्याला काय म्हणू शकतो आपण, ब्लेम. आणि क्रिटिसिझम मीन्स काय, एक असं म्हणू शकतो की इट इज द ॲक्ट ऑफ एक्सप्रेसिंग डिसअप्रुव्हल. म्हणजे तुम्ही कसं जे केलं ते चुकीचं आहे अशी टीका जी केली जाते तुमच्यावरती, त्याला आपण काय म्हणू शकतो, क्रिटिसिझम. अँड इवन हिज ओन सेल्फ डाऊट. आणि स्वतःच, मग आता इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती स्वतःबद्दल मनामध्ये एक विचार येणारच माणसाच्या. स्वतःचे सेल्फ डाऊट वेगळेच की मला हे जमेल का नाही वगैरे. या सगळ्या गोष्टी टॉर्मेंटेड कराव्या लागल्या. टॉर्मेंटेड मीन्स टॉलरेट कराव्या लागल्या, सहन कराव्या लागल्या. म्हणजे मग कुठंतरी ते जगातले पहिले व्यक्ती होऊ शकले हे ऑपरेशन सक्सेसफुल करणारे. आपण अशा बऱ्याच जणांचे उदाहरणं घेऊ शकतो. अमिताभ बच्चनचं उदाहरण घेऊ शकतो की जे बॉलिवूडमधले महानायक म्हणून ओळखले जातात. त्यांचे कितीतरी पहिले पिक्चर काय झालेले आहेत, फ्लॉप झालेत आणि मग कुठंतरी ते सक्सेसफुल झालेले आहेत. आय थिंक तुम्हाला कळलं असेल वॉल्टर डॅन्डीचं मत काय आहे. ओके, आपण कंटिन्युअसली डिस्कस करतोय बघा वेगळे वेगळे लिजेंड. आतापर्यंत आपण कुणाकुणाबद्दल डिस्कस केलं, हुसेन बोल्ट, मोहम्मद अली. पुढं नेक्स्ट आपण कुणाबद्दल डिस्कस केलं, लिओनेल मेसी, विल स्मिथ आणि आता वॉल्टर डॅन्डी. नाव नेक्स्ट कंटिन्यू. वॉल्टर डॅन्डी बद्दलच आहे बघा. बट वॉल्टर वॉज अ स्ट्रॉंग माइंडेड पर्सन. In spite of the failures and ridicule, he went ahead with his attempt to find a cure. Now he is proudly known as one of the 3 founding fathers of the neurosurgery. तो स्ट्रॉंग माइंडेड पर्सन होता, म्हणजे स्वतःवरचा विश्वास त्याने ढळू दिला नाही. कितीही वर्स्ट वाईट सिच्युएशन आली, कितीही फेल्युअरला सामना करावा लागला, कितीही अपयश आलं, रेडिक्युल मीन्स कितीही वाईट परिस्थिती आली, तरी काय केलं त्यांनी, ही वेंट अहेड विथ हिज अटेम्प्ट टू फाइंड अ क्युअर. प्रयत्न करत राहिले ते सतत क्युअर करण्यासाठी, आपल्याला मार्ग काढण्यासाठी. त्या गोष्टीतनं त्यांना पर्याय काढायचाच होता आणि म्हणून आज ते काय ओळखले जातात. नाव ही इज प्राऊडली नोन ॲज वन ऑफ द 3 फाउंडिंग फादर्स ऑफ द न्यूरोसर्जरी. जगातले 3 पैकी एक फादर म्हटलंय. म्हणजे बघा, ही उपमा, ही पदवी द्यायला ऑब्वियसली किती काबड कष्ट करावे लागले असतील. सो यू नीड टू बी कीप मुव्हिंग फॉरवर्ड डिस्पाईट द ऑड. किती वाईट परिस्थिती आली, ऑड सिच्युएशन आली, तरी तुम्हाला सतत पुढं गेलंच पाहिजे. इवन द मोस्ट अकम्प्लिश्ड पर्सन फेसेस ॲडव्हर्सिटी, बट द लिजेंड इज द वन हू रिफ्युजेस टू गिव्ह अप टू द ॲडव्हर्सिटी अँड रायजेस अबाउट इट. म्हणजे काय, तुम्हाला काय करावं लागेल, सतत पुढं जावंच लागणार आहे. आणि कितीही अकम्प्लिश्ड, कितीही सक्सेसफुल पर्सन असेल, त्यालाही ॲडव्हर्सिटीला, डिफिकल्टीला, ॲडव्हर्सिटी म्हणजे काय, डिफिकल्टी, अडीअडचणी, ओके, आपल्या मार्गामध्ये येणारे अडथळे, प्रॉब्लेम्स, बॅरियर्स, अशा या गोष्टींना आपल्याला फेस करावंच लागतं. आणि त्याशिवाय लिजेंड होता येत नाही. एखादा लिजेंड काय करतो, तो ॲडव्हर्सिटीच्या आहारी जात नाही, बळी पडत नाही, विक्टीम होत नाही त्याचा. म्हणजे अडचण आली म्हणून तो सोडून देत नाही. तो काय करतो, त्याला फाईट करतो आणि त्याच्यात तो स्वतःला उभं राईज करण्याचा प्रयत्न करतो आणि एक नवीन सक्सेसफुल आयुष्य घडवून दाखवतो. येते लक्षात सगळ्यांच्या? इतका भाग तुम्हाला नक्कीच लक्षात आला असावा. परत व्हिडिओ ऐका आणि समजून घेण्याचा
प्रयत्न करा. नाव कंटिन्यू. The difficult words from the paragraphs. Okay. Prodigy means highly talented people. एक वेगळं टॅलेंट असणारे, एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी असणारे लोक, त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रोडिजी. होन मीन्स शार्प अवर स्किल. आपल्याला आपलं स्किल, आपल्याला कौशल्य काय करावं लागेल? शार्प करावं लागेल. तुम्ही एखादं मूर्तिकाराचं काम बघा. तो कसं मूर्ती घडवतो? कंटिन्युअस तो प्रत्येक पार्ट काय करतो? हळूहळू हळू डेव्हलप करायला लागतो आणि शार्प करायला लागतो. तेच त्याचं कौशल्य आहे. बरोबर ना? नेक्स्ट, न्यूरोसर्जन. A doctor performs operations involving the brain. Criticism, the act of expressing disapproval. टीका करणे. Ridicule, the worst situation. Adversity, difficulty. अडीअडचणी, problems, barriers. I hope you have understood this much, and we are going to continue the remaining part of the passage, the second chapter grind, in the next video. Thank you so much.